नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाचं लेक्चर. सामान्य विज्ञानाची ही पीवायक्यू ची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण रेल्वे भरतीचे सगळे पीवायक्यू घेत आहोत. मग रेल्वेमध्ये तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी फॉर्म भरला असेल तरी सुद्धा हे लेक्चर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचंय. ठीक आहे, तर आजचा लेक्चर नंबर असणार आहे 44 आणि हे लेक्चर आरपीएफ कॉन्स्टेबल, एनटीपीसी, ग्रुप डी, आरआरबी, एनटीपीसी साठी सगळ्यांसाठी चालणार आहे. हेच नाही तर तुम्ही एसएससी साठीच्या सुद्धा कुठल्याही पोस्ट साठी फॉर्म भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला सेमच क्वेश्चन विचारले जातील. तर कुठल्याही पोस्ट साठी तुम्ही बघत असाल सामान्य विज्ञान चालणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की ग्रुप डी ला जे सायन्स असतं ते विचारलं जातं तुम्हाला 25 मार्क्सला. ते 25 मार्क्स फिक्स करण्यासाठी आपण हे लेक्चर घेत आहोत. ओके, तर पहिलाच प्रश्न तुम्हाला आलेला आहे तुमच्या स्क्रीनवर, ज्याचं आन्सर तुम्हाला येत असेल तर प्रत्येकाने मला ऑफलाईन कमेंट करून आन्सर द्यायचे. तुमच्या कमेंट बघितल्या जातात. ओके, तर बघा, 12 महिन्यापर्यंतच्या बालकांना दर किलोग्रॅम वजनासाठी प्रतिदिन डॅश डॅश कॅलरीजची ऊर्जेची गरज असते. समजा आता 12 महिन्यांचं काय आहे, 12 वर्षांचा 12 महिन्यांचा 12 मंथचा एखादा बालक आहे, म्हणजे 12 मंथचा आहे म्हणजे तो किती वर्षाचा झाला, तो 1 वर्षाचा बालक आहे. ठीक आहे, मग त्याला दर दिवशी दर दिवशी किती कॅलरीजची गरज पडेल? चला पटकन सांगा. 1000, 100. दर दिवशी म्हटलेलं आहे मी, दर दिवशी 1000 कॅलरी घेतली तर काय होईल त्याचं? राहीन का व्यवस्थित बाळ? एखादं बालक एकदम व्यवस्थित राहील का? नाही राहणार. मग दर दिवशी त्याला किती पाहिजे? फक्त 100 कॅलरी ऊर्जा पाहिजे. किती पाहिजे? 100 कॅलरी ऊर्जा, म्हणजे पर्याय नंबर दुसरा आला योग्य. लक्षात येत आहे? आपल्या आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतो कार्बोदके, ज्याच्यावरती भरपूर वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कार्बोदके जे आहे त्यांचे 3 प्रकार पडतात. आपल्या शरीरामध्ये जी शर्करा तयार होते ती असते ग्लुकोज. ती काय आहे? ग्लुकोज शर्करा आहे, आपल्या शरीराची शर्करा आहे. आणि ग्लुकोज जे आहे ते मोनोसॅकराइड आहे. मोनोसॅकराइडचा अर्थ काय होतो? शर्करेचा एकच रेणू ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ते असतं मोनोसॅकराइड. ओके, तर पर्याय नंबर दुसरा आला योग्य. ठीक आहे, आणि समजा आता एखादं बाळ आहे, एखादा बालक आहे ज्याला न्यूट्रिशन प्रॉपर भेटलं नाही, प्रोटीन त्याला प्रॉपर भेटलं नाही, तर त्याला काय होऊ शकतं? प्रोटीन माल न्यूट्रिशन आपण त्याला म्हणतो बघा. प्रोटीनच्या कमतरतेमुळे एक तर सुजवटी होईल नाही तर सुकती होईल. सुजवटी झाल्यानंतर ओव्हर न्यूट्रिशन आणि सुकती म्हणजे अंडर न्यूट्रिशन. तर हे प्रथिनांच्या अभावी होणारे रोग आहे जे कुपोषणाच्या प्रकारामध्ये येतात. सुजवटीमध्ये काय होणार आहे की पूर्ण जे बालक आहे त्याच्या पूर्ण अवयवांना सूज येईल. कशामुळे? तर प्रथिनांच्या अभावी. आणि सुकटीमध्ये काय होणार आहे की बाळाचं जे पोट आहे तेच फक्त मोठं दिसेल तुम्हाला. पोटच मोठं दिसेल, कारण फक्त यकृताला सूज असते. कुठे सूज असते? यकृत जो अवयव आहे त्यालाच सूज असते. बाकी पूर्ण बाळाचं शरीर हे कसं दिसेल? एकदम बारीक दिसेल. तर हे कशामुळे होतं? तर हे होतं तुमचं प्रोटीनच्या कमतरतेमुळे. ठीक आहे, समजले? पुढचा प्रश्न बघूया. बघा, डॅश डॅश हे क्षार पोषक द्रव्य ऊर्जाभारित एटीपी तयार करण्यासाठी महत्वाचे आहे. आता आपल्याला ऊर्जेसाठी काय लागतं? एटीपी लागतं. ठीक आहे, एटीपी कुठे असतो? एटीपी असतो तंतुकणिकेमध्ये. प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला की ऊर्जेसाठी एटीपी तयार करायची आहे तर महत्वाचं काय लागेल? लोह लागेल, आयोडीन लागेल, फॉस्फरस लागेल की कॅल्शियम लागेल? काय लागेल? लोह लागेल का? प्रत्येकाने याचा अंदाज लावून उत्तर द्या कमेंट मध्ये. आणि जे फक्त लेक्चर बघताय, ज्यांनी आतापर्यंत सेशनच्या लिंकला शेअर केलेल्या नाहीये, त्यांनी सगळ्यात आधी सेशनच्या लिंकला शेअर करा. आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलवर येणारे अपलोड होणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर आपल्याला काय लागतं मग? लोह लागेल, आयोडीन लागेल, फॉस्फरस लागेल की कॅल्शियम लागेल? तर एटीपी क्षार तयार करण्यासाठी आपल्याला लागतं ते असतं फॉस्फरस. पर्याय नंबर तिसरा योग्य. कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये असतं. ठीक आहे, कॅल्शियमने आपले हाड मजबूत होतात. आपल्या बघा, कॅल्शियम जेव्हा असेल तेव्हाच आपले हाड आणि आपले दात व्यवस्थित असू शकतात. नाही तर आपल्या हाडांची ठिसूळ होण्याची समस्या ही आपल्याला कॅल्शियमच्या अभावी येते. ठीक आहे, आयोडीन कमी असेल तर गलगंड होतो, ज्याला आपण गॉयटर म्हणतो. आणि लोह कमी असेल तर ॲनिमिया होतो. लोह हे लाल रक्तपेशींमध्ये असतं. ठीक आहे, तर पर्याय नंबर कितवा योग्य आला? पर्याय नंबर आला दुसरा योग्य. देन पुढचा प्रश्न बघा. आता हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी सोडवण्यासाठी प्रश्न आणलेला आहे. काय सांगितलंय इथे? तुम्हाला सूत्र पण वापरायचंय. इथे सांगितलंय तुम्हाला 100
व्होल्ट आणि 200 व्होल्ट असलेल्या बल्बचा रोध किती असेल? तुम्हाला इथे काय काढायचंय? रोध काढायचंय म्हणजे रेझिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे. तर किती ओहम याचा रोध येईल? एक दिलेला आहे बल्ब ज्याचं 100 व्होल्ट आहे आणि एक आहे जो 200 व्होल्ट आहे. मग एवढं व्होल्टेज असताना रोध याच्यामध्ये किती असेल हे तुम्हाला इथे काढायचंय. हा तुमचा असणार आहे आजचा होमवर्क. ठीक आहे. तसं याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीराच्या वाढीसाठी डॅश डॅश खनिजे आवश्यक असतात. आता मानवाच्या शरीराच्या वाढीसाठी आपल्याला किती खनिजे लागतात? खनिजांचा अर्थ काय होतो हे आपण पोषण व आहार या चॅप्टर मध्ये शिकतो है ना. मग किती खनिजे लागतील आपल्याला? 42, 24, 13 की 14? खनिज म्हणजे काय? लोह, आयोडीन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम हे सर्व आपल्या शरीरामधले अत्यंत कमी पण अत्यंत आवश्यक लागणारे अकार्बनी पदार्थ आहे. ठीक आहे. मग किती लागणार मानवी शरीराच्या वाढीसाठी लोह? तर लागणार आहे 24. पर्याय नंबर दुसरा योग्य. लक्षात येतंय सगळ्यांना? तर बघा, लोहाचे आता जसं खनिजाचे प्रकार किती आहे? खनिज जे आपल्या शरीरामध्ये आवश्यक असतात. पहिलं आहे लोह, नंतर आहे कॅल्शियम, नंतर आहे आयोडीन. हे आपल्या शरीरामध्ये एकदम महत्वाचे आहे. ठीक आहे. लोह असतं आरबीसीज मध्ये. ठीक आहे. कॅल्शियम असतं आपल्या हाडांमध्ये किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता बोन्स मध्ये. ठीक आहे. आयोडीन असतं आपल्या थायरॉइड ग्रंथीमध्ये. ठीक आहे. आयोडीनच्या कमी मात्रेमुळे किंवा जास्त मात्रेमुळे आपल्याला गलगंड हा त्रास होतो, गॉयटर हा त्रास होतो. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बेनेडिक्टचे द्रावण तयार करण्यासाठी, आता बेनेडिक्टचे द्रावण तयार करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर सर्वात आधी हे माहिती पाहिजे की बेनेडिक्ट काय आहे आणि ह्याचं द्रावण आपल्याला ज्याचं लिक्विड तयार करायचंय तर आपल्याला काय वापरावं लागेल? फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, सोडियम सल्फेट की अल्युमिनियम सल्फेट? काय वापरावं लागेल बरं? प्रत्येकाने ऑफलाईन कमेंट करायची आहे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा ऑफलाईन कमेंट कराल तेव्हा मलाही समजणार आहे की तुम्हाला किती उत्तरं येता आहेत. ठीक आहे. चला बरं, बेनिफिटचे द्रावण तयार करण्यासाठी काय वापरलं जाईल? हे द्रावण जे आहे ना ते कशासाठी यूज केलं जातं? शर्करा शोधण्यासाठी. म्हणजे समजा एखादं दुसरं द्रावण आहे तर याच्यामध्ये शुगरचं किती प्रमाण आहे? आपल्याला याच्यातली काय फाइंड करायची आहे? शुगर. म्हणजे याच्यातली शर्करा जर आपल्याला फाइंड करायची असेल तर ती शोधण्यासाठी आपल्याला याचं द्रावण तयार करून त्यामध्ये टाकावं लागतं की शर्करा किती याचा आपल्याला एक अंदाज येतो. तर हे तयार करण्यासाठी लागणारं काय आहे? कॉपर सल्फेट. पर्याय नंबर दुसरा योग्य. तर हे क्वेश्चन पीवायक्यू आहे. हा, हे क्वेश्चन सगळे ग्रुप डी चे पीवायक्यू क्वेश्चन आहे. कशाचे आहे? ग्रुप डी पीवायक्यू क्वेश्चन आहे. तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातील जे खूप नवीन असतील, जे कधी पहिल्यांदा जे भरती देत आहे त्यांच्यासाठी तर खूपच नवीन आहे, कारण सायन्स नवीन आणि त्याच्यामधले क्वेश्चन अजून डीप. तर घाबरून जायचं नाहीये. टिक्कर मराठी एसएससी रेल्वे एक्झाम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानाचे आतापर्यंत खूप सिरीज भेटलेल्या आहे. 44 नंबरची आज आपली सिरीज आहे. तर आतापर्यंत आपण टॉपिकही बघितलेले आहेत, काही कन्सेप्टही बघितलेले आहेत, शिवाय आपण पीवायक्यू ही घेत आहोत ना. ह्या चॅनलवर बरेचसे सायन्सचे व्हिडिओ अपलोडेड आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता, ज्याच्याने तुमचे कन्सेप्ट क्लिअर केले जातील. आणि अजून काही व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, असे काही व्हिडिओ ज्यामध्ये तुमचे टॉपिक क्लिअर होतील, असे काही टॉपिक तुम्हाला हवे असेल जे अत्यंत गरजेचे आहे ग्रुप डी साठी, तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आपण त्यावरती काय घेणार? लेक्चर घेणार. ओके. चला, किरणोत्सारी समस्थानिके म्हणजे काय? तर किरणोत्सारी मीन्स व्हॉट? रेडिओ ऍक्टिव्ह. त्याला आपण काय म्हणतो? रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. काय म्हणणार आहे आपण त्याला? रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट, रेडिओ ऍक्टिव्ह कण म्हणणार. याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते रेडॉन येणार. रेडॉन जो आहे हा ऊर्जा उत्सर्जित करणारा कण आहे, म्हणून त्याला रेडिओ ऍक्टिव्ह म्हटलं जातं. मग यांचे काय विचारले गेले? समस्थानिके. समस्थानिके म्हणजे ज्याच्यामध्ये अणु अंक सेम असतो, अणुवस्तुमान वेगळं असतं. म्हणजे काय? पर्याय नंबर दुसरा योग्य. एकच अणुअंक परंतु वेगवेगळे वस्तुमानांक असणारी समस्थानिके असतात. आता अणुअंक ज्याचा सारखाच आहे, समजा आता मी तुम्हाला इथे उदाहरण दिलेलं आहे हायड्रोजनचं. तर हायड्रोजनचे 3 समस्थानिके. पहिलं आहे प्रोटियम, नंतर ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला अणुअंक हा सेमच दिसणार आहे, सगळीकडे सेम आहे, पण त्याचं जे वस्तुमान आहे ते नेहमी वेगळं दिसेल. इथे 1,
इथे 2, इथे 3 म्हणजे वस्तुमानामध्ये काय झाला बदल झाला, पण ॲटॉमिक नंबर काय राहिला सेमच राहिला. म्हणजे याला काय म्हटलं आपण एकमेकांचे काय झाले समस्थानिक, आणि समस्थानिकेला म्हटलं जातं आयसोटॉप्स. काय म्हटलं जातं समस्थानिकेंना आयसोटॉप्स म्हटलं जातं. चला समजलं असेल तर पटकन जेवढे बघताय प्रत्येकाने लाईक करून पटापट फास्ट सेशनच्या लिंकला एकदम शेअर करून टाकायचंय. जेवढे स्टुडंट आहे प्रत्येक एक स्टुडंटने 10 स्टुडंटला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे, अशा हिशोबाने पटापट फास्ट लिंक शेअर झाली पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅशच्या भीतीमुळे गरोदर स्त्रिया पपई खाणे टाळतात. हा प्रश्न मी आणलेला नाही, हा तुमच्या ग्रुप डी मध्ये आलेला प्रश्न आहे. इतके बेसिक आणि इतके काय ते बेसिक प्रश्न होता, हा ऍडव्हान्स प्रश्न होता है ना. तर बेसिक टू ऍडव्हान्स अभ्यास करायचा असेल तर कुठे यावं लागेल, टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर है ना. तर कशाच्या भीतीमुळे, तर पपई ही गरम असल्यामुळे उष्णता देण्यामुळे, उष्णता देणे हिचं काय आहे गुणधर्म, ती स्वतः काय आहे गरम आहे किंवा उष्णता तिच्यामध्ये असते तसा एक काय आहे हे फळ आहे किंवा फ्रूट आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं गर्भपाताची भीती असते म्हणून स्त्रिया ते खात नाही. खूप सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅशच्या अभावामुळे औटोग्रंथीच्या आकारात वाढ होते. आता ही जी आपली औटोग्रंथी आहे ही वाढीसाठी कोण कारणीभूत आहे, लोह, तांबे, आयोडीन, फ्ल्युरिन. औटोग्रंथी म्हणजे कंठग्रंथी है ना, सगळ्यांना कंठ आहे, साऊंड बॉक्स, आपण बोलतो आहे आपला एवढा गोड आवाज आहे कशामुळे, तर आपल्या कंठग्रंथीमुळे आहे. ओके, तर मग ती जर वाढायला लागली तर त्याचं कारण काय असणार आहे सांगा बरं, आयोडीन. आयोडीनची मात्रा वाढली किंवा आयोडीनची मात्रा कमी झाली तर काय होतं आपल्याला, सूज येते की नाही ग्रंथीला, म्हणजेच काय आकारमध्ये वाढ होतो. म्हणून पर्याय नंबर 3 योग्य. पुढचा प्रश्न बघा, बोर्डो मिश्रणात काय वापरतात. ठीक आहे, आता हे काय झालं बोर्डो मिश्रण, ह्याचा उपयोग कशासाठी होतो, हे एक प्रकारचं काय आहे चला सांगा. आता बघा हे एक बुरशीनाशक आहे, बोर्डो मिश्रण जे आहे ना हे बुरशीनाशक आहे. काही जणांना माहित नसेल, बुरशीनाशक मिश्रण तुमच्यासाठी हे क्वेश्चन खूप नवीन असतील, नाही जरी आलं तरी आपण शिकण्यासाठीच आलेलो आहोत, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. बोर्डो मिश्रणामध्ये वापर केला जातो कॉपर सल्फेटचा आणि चुनखडीचा, कारण हे बुरशीला मारण्यासाठी मदत करत असतं. ठीक आहे, कॉपर सल्फेट आणि चुनखडीचा वापर केला जातो, बुरशीनाशक आहे, बुरशीला मारण्यासाठी याचा वापर होतो. पुढचा प्रश्न बघा, धमनी काठिण्यता डॅश डॅश मुळे होते. कशामुळे होईल रे धमनी काठिण्यता, हा तर प्रश्न बेसिक लेवलला आहे ना, हा जास्त खूप मॉडर्न लेवलला प्रश्न नाहीये. सो तुम्ही याचा आन्सर देऊ शकतात. सांगा धमनी काठिण्यता का होतो, असमतोलामुळे, अतिपोषण तुमचं झालेलं आहे म्हणून, की अधोपोषण झालेलं आहे म्हणून, की विशिष्ट पोषक द्रव्य अभावामुळे, काय होईल. धमनी काठिण्यता होण्यामागे कारण असतं अतिपोषण. खूप जास्त पोषण झाल्यानंतर सुद्धा धमनी ताठर होण्याची काय असते संभावना असते. पर्याय नंबर 2 आला योग्य. ठीक आहे, देन आहे पुढचा प्रश्न बघा, काय सांगितलंय, अल्युमिनियम म्हणजे Al संज्ञा असलेल्या या मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती आहे. आता साधा सरळ प्रश्न आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन शोधा. तर कुठल्याही मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरतं, जे तुम्हालाही माहितीये मलाही माहितीये. मग अल्युमिनियमचा पहिले शोधावा लागेल, तो असेल तुम्हाला काय ऍटॉमिक नंबर. मग अल्युमिनियमचा ऍटॉमिक नंबर काय आहे सांगा. ज्यांना आन्सर येत आहे त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर करा. ऍटॉमिक नंबरला म्हटलं जातं अनुक्रमांक. अनुक्रमांक कशाच्या संख्येवरून ठरतो, इलेक्ट्रॉन प्लस प्रोटॉनच्या संख्येवरून. म्हणजे एखाद्या मूलद्रव्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे हे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण ठरवतं. तर अनुक्रमांक जो आहे ऍटॉमिक नंबर आहे अल्युमिनियमचा तो आहे 13. किती आहे, 13 ऍटॉमिक नंबर आहे. मग सांगा मला इलेक्ट्रॉन स्वरूपण किती येईल. कक्षेचे नियम असतात है ना, 13 इलेक्ट्रॉन आहे त्याला आपल्याला कक्षेत बसवायचं आहे, आणि त्या कक्षेंनाच काय म्हटलं जातं, त्याच कक्षेला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हटलं जातं. कक्षेच्या नियमामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यात 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन समावू शकतात. इथे ऍटॉमिक नंबर 13 दिलाय, याचा कारण काय किंवा याला आपण काय म्हणू शकतो, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतील बरोबर आहे, दुसऱ्यामध्ये 8 बसतील, किती झाले 8 आणि 2 10 झाले, उरले 3 ते लास्टच्या कक्षेमध्ये बसतील, म्हणजे पर्याय नंबर कोणता योग्य येईल,
पर्याय नंबर योग्य आहे डी. ठीक आहे, 283 283. ठीक आहे, पहिली कक्षा 2 इलेक्ट्रॉन, दुसरी कक्षा 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये उर्वरित जे पण उरलेले आहेत इलेक्ट्रॉन 3 हे याच्यात जातील. याच्यामध्ये 2 आले आणि ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने हे काय आहे, अल्युमिनियमचं आहे. अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13, जसं मी इथे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, ॲटॉमिक नंबर 13 आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा दिलेलं आहे 3s2 3p1, सिम्बॉल त्याचा Al दिलेला आहे. ठीक आहे, नेम अल्युमिनियम आहे आणि ॲटॉमिक वेट पण दिलेलं आहे इथे 26.982. ठीक आहे, लक्षात आलंय. देन जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे बघा. अनेक गोलाकार वेढ्यांचे कुंडल गुंडाळून, अनेक गोलाकार वेढ्यांचे काय करायचे, कुंडल काय सांगितले, गुंडाळून तयार होणाऱ्या चितीस काय म्हणतात. ह्याला काय म्हटलं जाईल, जे तयार होईल त्याला टेरॉइड नालकुंडल वाहन रोधक काय म्हटलं जाईल बरं. प्रत्येकाने सांगायचंय, पटकन सेशनच्या लिंकला शेअर करायचंय. ओके, पटापट फास्ट मध्ये सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय. आन्सर काय येणार आहे आपला, पर्याय नंबर दुसरा योग्य, नालकुंडल म्हटलं जातं. याला काय म्हणतात, नालकुंडल म्हटलं जातं. आपला एक प्रश्न राहिलाय मागे. ठीक आहे, हा प्रश्न बघा. कीपचे उपकरण कशास म्हटलं जातं किंवा कीपचे उपकरण तयार करण्यासाठी काय वापरलं जातं. कीपचे उपकरणाला प्रयोगशाळेमध्ये वापरलं जातं आणि ह्याला कीप जनरेटर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला, कीप जनरेटर. मग सांगा बरं आन्सर काय येईल. NH3H2S SO2 CO2 कार्बन डायऑक्साइड, सल्फर वापरतील, हायड्रोजन सल्फेट वापरतील, काय वापरतील, हायड्रोजन सल्फाइड वापरतील, काय वापरलं जाईल. चला पटापट सांगायचंय, सेशनच्या लिंकला शेअर करायचंय फास्ट. आन्सर काय येणार आहे, कीपचे उपकरण तयार करण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल पर्याय नंबर बी. ज्यांनी आन्सर दिलं असेल त्यांचं असेल बरोबर. ठीक आहे, आता तुम्ही कोणी आन्सर दिले ते मी कमेंट चेक करून सांगेलच बरोबर. ओके, देन आहे पुढचा प्रश्न, लक्ष द्यायचंय. दूरध्वनी कर्णश्रवणीचे कार्य विद्युत धारेच्या परिमाण या तत्वानुसार चालते. ठीक आहे, आता एवढा मोठा प्रश्न दिलेला आहे, असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की तुम्ही डायरेक्ट काय व्हाल इथे, की हा प्रश्न कुठून आला, त्याच्या एकदम तुम्हाला चिंता पडेल की हा प्रश्न आला कसा, कुठून आला. आणि तर एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. इथे फक्त इतकंच विचारलं गेलेलं आहे की दूरध्वनीमध्ये कोणत्या लहरींचा वापर केला जातो. हे काय आहे, डिफरन्स आहे. तुमच्या साध्या एक्झाम मध्ये आणि तुमच्या सेंट्रल एक्झाम मध्ये काहीतरी डिफरन्स असतो. तुमचा जरी सिलेबस सारखा आहे, तुमचे क्वेश्चन सुद्धा सारखे, पण ते क्वेश्चन विचारण्याची जी पद्धत असते ती प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येक जसं की तुम्ही ज्या पोस्टवर जातात, जितक्या हाय लेवलच्या पोस्टला तुम्ही जातात तेवढ्याच हाय लेवलला तुम्हाला प्रश्न विचारले जातील, कारण तुम्हाला विचार करण्याची तेवढी लेवल आहे का, तुम्ही तेवढ्या लेवलने विचार करून त्याचा आन्सर देऊ शकता का, एवढंच विचारलेलं आहे. प्रश्न बघा कसा, दूरध्वनी श्रवणीचे कार्य विद्युत धारेच्या डॅश डॅश परिमाण या तत्वावर चालते. बेसिक प्रश्न पोलीस भरतीला असा विचारला गेला असता की दूरध्वनीमध्ये कोणते तत्व चालते किंवा कोणते रेज वापरले जातात. ठीक आहे, कोणत्या किरणाचा वापर होतो, तो चुंबकीय किरणांचा वापर केला जातो. पर्याय नंबर पहिला आला योग्य. तर तुम्ही जी एक्झाम देतायत ना त्याच्यावरती सुद्धा लेवल ठरत असते. बेसिक लेवल नाहीये इथे. इथे प्रश्नांची तुमची हाय लेवल आहे आणि अशाच हाय लेवलच्या प्रश्नांना सॉल्व्ह करायचं असेल, ठीक आहे, तर काय करावं लागेल, फक्त आणि फक्त टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायला लागणार आहे. तर जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचंय. ज्यांनाही आन्सर येत होते त्यांनी ऑफलाईन कमेंटमध्ये आन्सर केलेच असणार आहे. करा तुम्ही, ऑफलाईन कमेंट बॉक्स जो आहे त्याच्यामध्ये तुमचे आन्सर तुम्ही द्या, ते चेकही केले जातील. ठीक आहे, तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.